हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. फाल्गुन शुक्ल चतुर्थीला आपण होळी साजरी करत असतो. याला हुताशनी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहेत, जी काही शारीरिक मानसिक कष्ट आहेत, त्याचं दहन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. आणि या व्हिडिओमध्ये हे जे काही उपाय आहे ते तुम्ही वर्षातून एकदाच करू शकता. ते कुठले तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं की हुताशनी पौर्णिमा 2026मध्ये 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. तर होळी आपल्याला सोमवारी संध्याकाळी पेटवायची आहे, म्हणजे होलिका दहन करायचं आहे. आणि याच दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात आपण सत्यनारायण देखील करायचं आहे. आता जाणून घेऊया वर्षातून एकदाच केले जाणारे अतिशय प्रभावी उपाय, जे तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये त्यांचं तुम्हाला दहन करायचं. आणि शारीरिक अडचणी ज्या आहेत किंवा मानसिक कष्ट आहेत, त्याचबरोबर सांसारिक अडचणी, त्यावर मात करण्यासाठी आपले आरोग्य सदृढ राहावं, कारण आपले आरोग्य हीच आपली खूप मोठी संपत्ती आहे. त्याच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत जे तुम्हाला आवर्जून करायचे आहेत. तर बघा, प्रभावी उपाय करत असताना मनात एक सकारात्मक विचार असणं गरजेचं आहे. जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही कुठलाही उपाय कराल तर तेवढाच तुम्हाला फायदा होत असतो. आता ज्यांना मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर त्यांना हा उपाय म्हणजे जे काही मी उपाय सांगणार आहे तर ते करता येणार नाहीत. मग तुम्हाला हे डायरेक्ट 2027च्या होळीला करता येतील. आता उपाय काय आहेत हे आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी जाणून घेऊ, जेव्हा होळी जळते तेव्हा त्या अग्नीतून जी राख उरते ती पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होलिकेच्या दृष्ट शक्तीचा नाश झाल्याचं प्रतीक आहे. म्हणून ही राख घरी आणून घरात ठेवली जाते, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, दृष्टशक्ती, वाईट शक्ती, भूत प्रेत, बाधा आणि या सगळ्यांचा नाश होतो आणि सकारात्मकता वाढत जाते. आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिष सांगतात की होळीची राख ही अग्नित्वाची शुद्ध ऊर्जा असते. होलिका दहनानंतरची राख ही विभूतीसारखी पवित्र असते. ही राख जर तिजोरीत ठेवली तर धनसंपत्ती वाढते, लक्ष्मी प्रसन्न होते. यासाठी काय करायचे तर लाल कपड्यात थोडी राख बांधून त्यात 7 तांब्याचे नाणे किंवा 7 तांदळाचे किंवा दाण्यांचे धान्य जे असतं तर ते आणि हळदी कुंकू टाकून तिजोरीत ठेवायचं. त्यामुळे चा लाभ होतो, पैशाच्या अडचणी दूर होतात, लक्ष्मी माता प्रसन्न होते. दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे तुमचे प्रवेशद्वाराचा या राखेची छोटी जी पुडी आहे ती बनवून मुख्य द्वारावरती किंवा दुकानाच्या एंट्रन्सवर तुम्हाला लावायची. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा, बाहेरचे दोष घरात येत नाही. तिसरा उपाय म्हणजे बघा, मनासारखा जोडीदार मिळावा, त्याच्यापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून आपल्याला या होलिकेमध्ये काही गोष्टी दहन करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला 7 हळकुंड घ्यायची, अख्खे हळकुंड असावेत आणि ते 7 घ्यायचे. तुमच्या स्वतःवरून उतरवून घ्यायचे. ज्याला लग्न व्हावं, अगदी ताई माझं म्हणजे डिवोर्स झाला असेल आणि दुसरं लग्न करायचं आहे असं जरी असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. 7 हळकुंड उजव्या हातामध्ये धरायची. स्वतःच्या डोक्यावरून आपल्या डोक्याला गोल क्लॉकवाईज सरळ जातं जसं फिरतं तसं ती तुम्हाला स्वतःवरून ओवाळून घ्यायची. आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठं सार्वजनिक होळी आहे त्या होळीत नेऊन टाकायची आहेत. होळीचं दर्शन घ्यायचं, होळीला प्रदक्षिणा घालायच्या, त्यानंतर घरी यायचं आणि घरातून जिथे होळी आहे तिथपर्यंत जाताना मागे वळून बघायचं नाही किंवा दुसऱ्याच्या कोणाच्या घरी जायचं नाही. तिथून डायरेक्ट तुमच्याच घरी यायचं. घरी आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे, दारातच धुवून घेतले तरी चालतील. त्यानंतर देवाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर
तुम्ही जाऊ शकता, काही हरकत नाही. हा उपाय तुम्ही स्वतः करू शकता किंवा दुसऱ्यांना देखील करायला सांगू शकता. त्यानंतर चौथं बघा, पुढील उपाय असा आहे की तुम्हाला सर्वात आधी खाऊचं पान आणायचं. या सर्वांना माहीतच असेल की खाऊच्या पानाचा आपल्या हिंदू संस्कृतीत आद्यस्थान आहे म्हणून. म्हणजेच काय तर प्रत्येक पूजेला खाऊची पानं लागतात. होळी दिवशी हीच खाऊची पानं तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. होळीच्या दिवशी 2 खाऊची पानं घ्यायची, ती तुपात भिजवायची आणि सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये तुम्हाला ती अर्पण करायची. त्यामुळे आर्थिक संकटं दूर होतात. पैशाची कमतरता वर्षभर तुम्हाला भासत नाही. तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असू द्या, तो व्यवस्थित चालू लागतो किंवा नोकरी असेल तर नोकरीमध्ये तुमची प्रगती होते. जे काही काम तुम्ही करताय, पैसे कमवते तर जास्तीत जास्त पैसा येतो, पैशात बरकत होते. तुम्हाला ह्या गोष्टी अनुभवायला मिळतील. आणि तुमच्यावर कर्ज झालेलं आहे, कर्ज वाढत चाललं आहे, कर्ज फिटण्यासाठी बरेचसे प्रयत्न करताय पण पैशाची तडजोड होत नाही, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तो खूप फायदेशीर ठरू शकतो. याचे तुम्हाला चांगले अनुभव देखील येतील बघा. त्यानंतर बघा 5वा उपाय आहे तो म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की माझ्या घराला नजर लागलेली आहे किंवा माझा उद्योगधंदा व्यवसाय दुकान आहे ते चांगलं चालत नाही. तर अशा वेळेला तुम्ही काय करायचं, एक नारळ घ्यायचा, केसासहित असलेला नारळ घ्या, कारण तो आपल्याला फोडायचा नाही तर तो होळीमध्ये टाकायचा आहे. त्यामुळे तो केसर असलेलाच घ्यायचा किंवा पूजेच्या ठिकाणी दिलेला नसावा तो नारळ, कोणी दिलेला ओटी भरलेला नसावा. ह्या वस्तू स्वतः विकत आणायच्या आहेत. त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर होळीच्या दिवशी संध्याकाळी सकाळी नाही, संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर, मी पुन्हा एकदा सांगते, आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते उघडायचं आणि आपल्याला खालून आपल्या उंबरठ्याच्या मध्यभागापासून ते वरपर्यंत असं गोलाकार फिरवून 7 वेळा दारावरून घ्यायचा आणि फिरवल्यानंतर डायरेक्ट घरात यायचं नाही. बघा, पूर्ण तयारीनेच अगोदरच बाहेर पाणी वगैरे ठेवायचं आणि पूर्ण फिरवायचं झाल्यानंतर डायरेक्ट होळीजवळ जायचं. सार्वजनिक होळीमध्ये नारळ टाकायचा, तिथून घरी यायचं आणि जाताना मागे वळून बघायचं नाही, घरी येताना मागे वळून बघायचं नाही. आल्यानंतर दरवाजात हातपाय धुवायचे आणि मग घरामध्ये येऊन परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. याने सुद्धा जी काही इडापिडा आहे पाठी लागलेली, तुमच्या घरावर आलेले काही संकट असतील, अडचणी असतील, बऱ्याच प्रमाणात बघा त्या दूर होतील. आणि सेम दुकान असेल, दुकानाच्या शटरवरून तुम्ही हा नारळ जो आहे तो उतरवू शकता आणि होळीमध्ये टाकू शकता. यानंतरचा पुढचा उपाय आहे 6वा, आजारपणासाठी. जसं की बघा, आपल्या घरातील समजा एखादी व्यक्ती तुमच्या घरात असेल, तिला सारखा दवाखाना असतो, सारख्या गोळ्या सुरू असतात आणि इतक्या दवाखान्यातल्या गोळ्या असून कशाचाच असर त्या व्यक्तीला दिसत नाही. म्हणजे 4-4, 5-5 गोळ्या वाढतच जातात पण एखादी गोळी काही कमी होत नाही. तर अशा व्यक्तीसाठी आवर्जून हा उपाय स्वतःसाठी तुम्ही करा किंवा घरातील जी व्यक्ती आजारी आहे त्यांच्यासाठी घरातील इतर व्यक्तींनी केलं तरीसुद्धा चालेल. यासाठी तुम्हाला काय करायचं, एक छोटा काळा कपडा घ्यायचा, ब्लाऊज पीसचा काळा कपडा असेल तरीसुद्धा चालेल. त्याच्यात 5 कवड्या टाकायच्या, 5 गोमती चक्र टाकायची आणि त्या व्यक्तीच्या ज्या गोळ्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या गोळ्यातील एक एक गोळी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आणि त्या कपड्यामध्ये दोऱ्याने बांधून ती घ्यायची किंवा कपड्यानेच तिची तुम्ही गाठ बांधली तरी चालेल आणि त्याची पोटली तयार करायची. आणि ही जी आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून तुम्हाला 7 वेळा क्लॉकवाईज ओवाळून घ्यायची, म्हणजेच उतरवून घ्यायची. आणि तुम्ही स्वतः असाल तर डोक्यावरून सुद्धा तुम्ही 7 वेळा ओवाळून घ्यायची. आणि बघा, हे झाल्यानंतर सेम जिथे होळी आहे सार्वजनिक तिथे जायचं आणि ही टाकायची, अगदी मध्यभागी टाकायची, जळून खाक व्हावी ही पुडी. तर असं म्हटलं जातं की त्यामुळे सुद्धा तुमच्या व्यक्तीमध्ये जे काही आजार आहेत तर ते जळून खाक होतील, हळूहळू फरक दिसू लागेल आणि त्या व्यक्तीच्या गोळ्या ज्या आहेत त्या बंद होऊ लागतात. त्यामुळे ती व्यक्ती निरोगी होऊ लागते. त्याच्यामुळे हा उपायसुद्धा आवर्जून करून बघा. सेम
जाताना मागे वळून बघायचं नाही, घरी येताना मागे वळून बघायचं नाही, आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे. आता त्यानंतर 7वा पुढचा उपाय आहे तो म्हणजे बघा, घरातील बरीचशी मंडळी असतात, बरेच जण असतात की त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो आरोग्याचा, तर पण आपल्याला काय वाटतं की माझं आरोग्य असंच उत्तम राहावं, मला कधीही कोणता त्रास होऊ नये, शुगर, BP वगैरे या गोष्टी कधीही होऊ नये. तर उत्तम आरोग्यासाठी सुद्धा एक उपाय आहे. आपलं उत्तम आरोग्य राहावं यासाठी तुम्हाला 10 कडुलिंबाची पानं घ्यायची. जी कडुलिंबाची झाडं असतात त्याची मोजून 10 पानं तुम्हाला घ्यायची आणि 5 लवंगा घ्यायच्या, किंवा अंदाजे लवंगा 11, 7 एवढ्या तुम्हाला वाटतील तेवढ्या तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालेल. आणि याच 5 लवंगा, कडुलिंबाची 10 पानं आणि कापराचा तुकडा, भीमसेन कापराचा तुकडा असेल तर अतिशय उत्तम. भीमसेनी कापूर नसेल तर गोल कापराची एखादी 2 वडी तुम्ही घ्यायची. ही स्वतःवरून तुम्हाला ओवाळायची आणि आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून, आणि त्यानंतर सेम जी सार्वजनिक होळी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे. नियम सारखेच जातात. येताना मागे वळून बघायचं नाही, कुठे जायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं, हातपाय धुवायचे आणि देवाला नमस्कार करून मग तुम्हाला बाकीची जी काही कामं आहेत किंवा अजून बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. त्यानंतरचा पुढचा उपाय जो आहे 8वा, तो आर्थिक प्रगती. आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं राहावं त्यासाठी मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी ही तुम्हाला होळीच्या दिवशी, जी पेटती होळी असते, तर हा उपाय आहे तो तुमच्या घरीच्या जी तुम्ही प्रज्वलित होळी करता त्यामध्ये सुद्धा गहू, मुठभर ज्वारी तुम्ही टाकू शकता. आणि जर सार्वजनिक होळी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मुठभर गहू आणि ज्वारी टाकायची आहे. त्यामुळे अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहते, धान्याची कमतरता जी आहे ती आपल्याला भासत नाही. त्यानंतरचा 9वा उपाय म्हणजे अंघोळीच्या पाण्यात थोडी राख अंघोळीच्या बादलीमध्ये टाकायची. त्याने नवग्रह दोषांचा प्रभाव देखील खूप कमी होतो. आता वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर होलिका दहनामध्ये औषधी वनस्पती, समिधा, गाईचं शेण, लाकड जळतात. त्यामुळे या राखेत औषधी गुणधर्म असतात. ही राख त्वचावर लावल्याने पुरळ, खाज, इन्फेक्शन कमी होते, कारण अँटीबॅक्टेरियल असते. आता अग्नीची राख ही शोषक असते असं म्हणतात आणि म्हणूनच शरीरातील दूषित द्रव्ये शोषून घेते. काही ठिकाणी ही राख दात घासण्यासाठीही वापरतात, त्यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यांमधून रक्त निघत असेल तर रक्तही थांबतं. म्हणजे ही फक्त अंधश्रद्धा नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आरोग्याची परंपरा ही आहे. एकंदरीत होलिका दहन केलं जातं तेव्हा या अग्निकुंडात वाईट शक्ती, नकारात्मकता, अहंकार जळून नष्ट होतात असा धार्मिक समज असला तरी आधी सांगितल्याप्रमाणे या राखेमध्ये विविध औषधी वनस्पती, संविधा, गायचं शेण, लाकडं ही जळत असल्याने या राखेत औषधी गुणधर्म असतात असेही सांगितले जाते. त्याचप्रमाणे बघा, हे उपाय करण्यासाठी होळीच्या अगोदर तुम्हाला आणि होळीच्या दिवशी आपण जे वाळलेलं खोबरं असतं तर खोबऱ्याचे तुकडेसुद्धा होळीमध्ये भाजत असतो आणि बऱ्याच ठिकाणी ते खाल्ले जातात किंवा होळीला अर्पण केले जातात. खोबरं आणि त्याचबरोबर नारळसुद्धा बरेच जण काय करतात की भलेही आपण घरावरून ओवाळून नसला तरी एक नारळ जो असतो तो आपण होळीमध्ये पेट्या टाकतच असतो. तसं तुम्हाला टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तसेच बघा, हळकुंड, खोबरं, नारळ, खाऊची पानं, बत्ताशे, लवंग हे सगळं आणायचं आहे. लवंग बत्ताशेचा उपायसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. वर्षातील असा एकच दिवस आहे ज्या दिवशी सगळ्या काही नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून उतरवून होळीत टाकायच्या आहेत. तर बघा, जो प्रभाव असतो तो पूर्णपणे नष्ट होतो नकारात्मकतेचा आणि या त्रासापासून कुठेतरी आपण आपल्याला आराम मिळवून देतो. या गोष्टी तुम्ही आणा आणि होळीच्या दिवशी आवर्जून होळीच्या पेटत्या अग्नीमध्ये तुम्हाला त्या टाकायच्या आहेत. तर बघा, या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती सांगितली तर ती तुम्हाला आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.